आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. अमृत योजनेतून कल्याणातील 5 तलावांना संजीवनी. आमदार भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन. शासनाच्या अमृत योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीमधून कल्याणातील 5 तलावाचे पहिल्या टप्प्यात सुशोभीकरण करत त्यांना संजीवनी दिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे तलावाच्या कामाचं भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी तलावाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत अमृत योजनेतून आपण जवळजवळ 5 तलावांचं सुशोभीकरण हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामध्ये आमचा हा उंबडे येथील तलाव आहे. सर्व तलाव हे फार जुने आहेत आणि फार वर्षापूर्वीपासून ते तसेच पडलेले आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि लोकांच्या मागणीनुसार की बाबा ह्या तलावाचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. जसं काला तलावाचं झालं त्यानंतर लोकांनी सगळीकडे हे केली की आपले तलाव पण त्या धर्तीवरती व्हायला पाहिजेत आणि त्या उद्देशाने अमृत योजनेच्या पाठीमागे लागून ते अमृत योजनेचा आपले जे आता आयुक्त आपल्यातून इंदुमती जाखड, इंदुराणी जाखड यांच्या काळामध्ये तो फंड आपल्याकडे आला होता आणि आदरवाडी येथील तलाव, उंबर्डे तलाव, त्याच्यानंतर आणखी 3 तलाव, असे 5 तलावांचं आपण सुशोभीकरणाचं काम घेतलेलं आहे. हे तलाव वर्षानुवर्षे ह्याच परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे एक चांगला सुसज्ज सुशोभित असं तलाव लोकांना अर्पण द्यावं आपण, जेणेकरून जे विरंगुळ्याचं केंद्र आहे किंवा ज्या इतर गोष्टी तलावाच्या माध्यमातून साध्य होतात त्या गोष्टींना पुढे व्यवस्थित चांगली चालना मिळावी. आतासुद्धा इकडे आपल्या पाठीमागे गणेश घाट आहे, समोर एक गणेश घाट आहे. इकडे अनेक लोक दररोजचे येत असतात आणि जर याचं पूर्ण सुशोभीकरण झालं तर हे फार सुंदर असे जे ठाण्याला आपण म्हणतो की तलावांचं शहर आहे आणि जे ठाण्याच्या धर्तीचे तलाव आहेत त्या पद्धतीने कल्याणचा एक तलाव करून सध्या 5 घेतलेले आहेत. अजून जे आपले काही तलाव आहेत जे बुजवलेले आहेत किंवा बुजलेले आहेत ते सुद्धा तलावांच्या पाठीमागे ह्या येत्या 4-5 वर्षात लागून पूर्ण तलाव जे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये किंवा माझ्या कल्याण पश्चिमच्या क्षेत्रामध्ये त्या पूर्ण तलावांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. हे काम साधारणतः मला वाटतं 6 महिने आहे ना, 12 महिन्याचं काम आहे. पण इथे सर्व आमची लोकं राहतात त्यामुळे कोऑपरेशन जर चांगलं झालं तर त्याच्या 12 महिन्याच्या आधी ते काम पूर्ण होऊ शकतं. आणि जर ज्या पद्धतीने आता मला वाटतं 7 करोड रुपये निधी ह्याला दिले, 5 कोटी रुपये तलावाच्यासाठी आणि 2 कोटी रुपये इलेक्ट्रिसिटीसाठी. तर हे दोन्ही ह्या बाजूचे आत्ताचे तलाव हा आणि आदरवाडी जयलोकी तलाव हे लोकांना फिरण्यासाठी फार छान जागा इथे तयार होईल. तलावाचं सुशोभीकरण जे बाउंड्री आपली तलावाची आहे ते पूर्ण गाळ काढला जाईल. त्याच्यानंतर रिटेनिंग वॉल जी असते ती केली जाईल. अजून दुसरा प्लॅन आम्ही बसवलेला नाही कारण हा फार मोठा तलाव आहे. जो फंड दिला आहे त्याच्यामध्ये जे पुढे जर तो फंड उरला तर त्याच्यात काय करायचं हे ग्रामस्थ, नगरसेवक आपले आणि आम्ही त्या पद्धतीने महापालिकेशी चर्चा करू आणि चांगल्यात चांगलं सुंदर जेवढं त्या याच्यामध्ये काम होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.